गुड मॉर्निंग मित्रांनो. आज ही बच्चा पार्टी चाललेली आहे वंदना घ्यायला. आज रविवार, बुद्ध वंदना घेण्यासाठी सगळी बच्चा पार्टी चाललेली आहे आणि आम्ही थोड्याच वेळात आता विहाराजवळ जाणार आहोत वंदना घेण्यासाठी. आज विचार केला मी ब्लॉग या मुलांचा पण टाकावा म्हणून. मोठ्याने म्हणा, कुठं जायचंय, कशासाठी? बरं बरं, चला निघू मग आपण. बाय बाय करा, चला. तर आम्ही निघायची तयारी करत होतो. सगळ्यांचं म्हणणं होतं गाडीवर जाऊ आपण. काय करणार, आपल्याकडे एकच आहे ती फटफटी TVS. म्हणून सगळ्यांना जाता येत नव्हतं म्हणून मी काहींना पायी पायी पाठवले आणि आम्ही निघालो होतो. चला तर सगळी बच्चा पार्टी आलेली आहे इथं वंदना घ्यायसाठी. म्हणजे 2 छोटे छोटे मुलं, माझा मुलगा आणि माझी पुतणी, आम्ही असे सगळेजण गाडीवर निघालो. तर मुलांचे पहा किती हुशार आहेत. विहारात जायचं म्हणजे चप्पल खाली बरोबर सोडली आणि तसेच गेले वरती पुतळ्याच्या आवारात. आता आपण बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे आपण आज मनासन्मानाने जगतो. तेवढ्यात दादूभाऊला दिसली सायकल. पप्पा म्हणे मला सायकल पाहिजे. हालाकी त्याला घरी पण एक अशी मस्त सायकल आहे, पण खेळत नाही. खुशी खुशीने नाचू लागला मस्तपैकी. आणि वंदनेची आतुरता वंदनेची खूप झाली होती त्याला आणि त्याच्या बहिणीला सुद्धा. आणि तो बाबासाहेबाच्या वंदना घ्यायला तिथे बसलेला होता. पण त्याची बहीण नाही आल्यामुळं मीच त्याला सांगितलं, दादूभाऊ दीदी आली नाही अजून, सगळे मुलं जमा झाले की आपण वंदना घ्यायला स्टार्ट करू. असं म्हटल्यानंतर दादू उठला आणि म्हणतो, काय बाबांनी आपल्याला पुस्तक दिलं, आंबेडकर बाबांनी आपल्याला पुस्तक दिलं असं म्हणतो. आणि बाबाला परत पुस्तक मागायला लागलेला होता. तशी पुस्तकाची खूप दोघा बहीण भावांना पण आवड आहे आणि छान वाटतं त्याला पुस्तक वाचायला, मस्त वाटतंय. आल्या त्याच्याही बहिणी आल्या, दोन्ही पण आल्या. आणि आता आपण लगेच थोड्या वेळात वंदना स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत या मुलांची चर्चा चालू होती, कोणी कशी काय करायचं, हे करायचं. अगरबत्ती आणली, अगरबत्तीची हवा असल्यामुळं अगरबत्ती पण जळत नव्हती. काय करावं मग मित्रांनो, मीच त्यांना सांगितलं, सजेशन दिलं. सगळे जमा झाले मुलं. आणि उद्याच्या भारताचं भवितव्य, यांना खरंच समाजाची पण खूप आवड आहे. प्रत्येक रविवारच्या दिवशी हे वंदना घ्यायला बघतात. ज्याला सेल्फी स्टिक पाहिजे होती त्यांनी सेल्फी स्टिक पण बघितली. आणि खुशी खुशी आज फक्त अगरबत्ती तिथं ठेवली त्यांनी. मग मी ते सगळ्या अगरबत्त्या जमा केल्या आणि सगळ्या पेटवून त्यांना दिल्या. त्यांना समोरून पेटवता येत नव्हती, वारा जास्त जोरात असल्यामुळे. वारा जोराचं चालू होतं म्हणून ते पेटवायला जमेना त्यांना. म्हणून मी पाठीमागच्या साईडला आलो, पेटवून दिली त्यांना. त्यांचं समजून सांगितलं त्या साईडला आपली अगरबत्ती का जळत नव्हती, तर तिकडून जोराचा वारा असल्यामुळे ती आग आपण जळता जळता विझून जायची म्हणून ती पेटवून दिली. त्यानंतर पिल्लू ताईला मी बाजूला जायला सांगितलं. अगरबत्ती लावल्यानंतर मी ब्लॉग काढायला असल्यामुळे तर याला सांगितलं, बाबा ते लावून घे, अगरबत्ती कुठेतरी लावून घे. त्यांनी मस्तपैकी एक सजावट केली. अगरबत्ती वंदना घ्यायला सगळे तयार झाले. बघूया आता आपण. वा 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 वा, आतुरता वंदनेची, आतुरता बुद्ध वंदनेची. चला स्टार्ट. संघम नमामि, संघम नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स. आणि बाबांनी पण केलता आणि तुम्ही पण जाताना तुम्ही
शरणं गच्छामि तत्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पाणिनिदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 अद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती शान संगती शासन करिता कोणता स्मृती जायता उजायला आगतिता मुक्तकारा दार संवरी शास्त्र करिता करी कापला रिवरी रौद्र रूपा मुक्तिपंथ कोणता जीर्ण स्मृती जायता अगतिया गीता भक्त काजा साधू भाऊ वंदन करा. असं कर असतं तर मित्रांनो, अशा प्रकारे या सर्वांची वंदना घेणं झाली आणि त्यांनी नंतर सांगितले की आता आम्हाला भाषणं वगैरे घ्यायचे आहेत. कोणी म्हणते आम्हाला पोएम म्हणायच्यात. पोएम म्हणजे कविता. चुकून इंग्रजी शब्द आला काही अडचण नाही असं म्हणून ते सगळे वंदना झाल्यानंतर हे करायला तयार झाले. त्यांच्यातली कला दाखवायला तयार झाले. लगेच बघूया आपण त्यांचे भाषणं वगैरे. तोपर्यंत मी तुम्हाला आजूबाजूचा आवार दाखवतो. ही आहे आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा, गुंज बुद्रुक, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. आणि ही आमची पिवळी उठली. सर्वांना नीळ लावते. आता सर्व मुलांना नीळ लावली, मुलींना नीळ लावली. तर आज मुलांची कविता म्हणण्याची इच्छा पण आहे. आता आलोच तर घेऊन टाकू सगळ्यांच्या कविता, कोणाचे भाषण, कोणाचे गीत, ज्यांना भीमगीत असतील ते. खास करून ह्या नमुन्याचं पण घेऊ जरा. याच इकडे बघ, याचं पण घेऊ. माझं नाव रत्न मिलिंद गतवाल आहे. मी आता चित्ती वर्गात शिकत आहे. माझ्या गावाचं नाव गुंज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यरत्न शिल्पकार होते. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशतील मऊ या गावी झाला. त्यांनी तेवढंच आहे. 14 एप्रिल 1891 झालं. जय भीम. आणि आता बघूया आपण पिऊ दिदीचं गीत. स्टार्ट. एक चमत्कार व्हावा, एक जादूच व्हावी, याव गगनातून खाली एक विमान, याव गगनातून खाली एक विमान, त्यातून उतराव माझ्या भीमान, भीमान, त्यातून उतराव माझ्या भीमान. प्रवास झाला ओ छान, साहेब हरलं माझं भान, लय आनंदान सांगावं रमान, लय आनंदान सांगावं रमान, त्यातून उतराव माझ्या भीमान, भीमान, त्यातून उतराव माझ्या भीमान. जय भीम.
मामा माझं डोंगरच म्हण आणि आता ऐकूया या तिघींच्या आवाजात पोर डोंगरावर डोंगरावर कविता. डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागून या अख्ख्या रानात पांघरली डोंगरावर भाळली रान गवताची फुलं तिच्या कानामध्ये डुल अनचाईचा मोहर गळमधी गळसर आहो टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली डोंगराव भाळली पोर माळाव खेळली अन वाऱ्या संग बोलली वडपारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला पडसांबीच बोंड खाल्लं लाल लाल झालं तोंड अहो हसता मौगवतात लोळली डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटान चाली एंगत रेटान ढोल ढगाचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तव गर्दी कपळाली पावसानं भिजवली तरी उन्हात वाळली डोंगराव भाळली कुठल्या वर्गातली कविता आहे? तिसरी वर्ग तिसरी तुम्ही कुठल्या शाळेत आहात? जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा गाव गुण तालुका घनसावंगी जिल्हा जालना. जालना नाव सांगा तुमचे. माझे नाव संगमित्रा विठ्ठल निसर्गंध आहे. माझे नाव स्वराली राजन शेळके. विशाखा विजयानंद शेळके. करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान. त्यांनी लिहिले भारताचे संविधान. सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो माझे नाव राजकन्या आहे. माझे नाव राजकन्या मिलिंद गजभार. सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव राजकन्या मिलिंद गजभार. मी इयत्ता 4थी शिकते. सागराचे पाणी कधी आटणार नाही, सूर्याचे तेज कधी मिटणार नाही. एकच काय 1000 जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही. 14 तळ्याचे पाणी ज्याने चवदार केले, पशुसारखं जगणार ना त्या ज्यांना माणसात नेलं. जन सूर्य भारतरत्न भीमराव माझा पहा आभाळावर गेला त्याचा मानोकल्याचा वेळ होता. जय भीम जय संविधान. माझे नाव भीमराज प्रवीण गजवाळ. मी इयत्ता 6वी या वर्गात शिकतो. मी तुम्हा सर्वांना कविता म्हणून दाखविणार आहे. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला ए गवत फुला असा कसा आहे मला लागला सांग तुझा लाला. मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नबीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुला हलकून गेलो अशा तुझ्या रंग कला. हिरवी नाजूक एशिम पाटी दोन बाजूला सरसरती, नीर निरली एक पाकळी पराग पिळे झगमगती. तरी पुन्हा अनगोजी रवानी लाल पाकळी खुलली ए, उन्हामध्ये रंग हे पाहता भान हरपुनी गेले ए. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र ही येवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहून ही लहान आहे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर साये. तुझी गोजी शिकून भाषा गोष्टी तुला सांगावे, तुझे शिकावे खीर आणखी जादू तुला शिकवावे. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा बसवावे. या कवितेचे नाव आहे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला ए गवत फुला. इच्छा काय जानन शेलके गाणं गुंद गुदलुक दालुका ग्रंथ
थांबी दिलं 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 ज्यांना सर्वांना देवी पुन्हा केलं बोलावं माझं नाव अभिनव राजानंद नाही थोडं Johnny, Johnny, yes, Papa. Eating sugar, no, Papa. Telling lie, no, Papa. Upon the sun, ha, माझं नाव संजय सागर गजबे. तर अशा प्रकारे आजची बुद्ध वंदना संपलेली आहे आणि आता आणि सगळे आपला ब्लॉग घरी जाणार आहेत. संपत आहे. चला चला एंड. एक वेळेस इथूनच म्हणा, मोठ्याने म्हणा. डॉक्टर